सर्क्युलेटरी सिस्टीमचे 3 कंपोनंट आहेत, त्यापैकी 2 कंपोनंट आपण स्टडी केलेले आहेत. एक म्हणजे ब्लड आणि दुसरा कंपोनंट आहे ब्लड व्हेसल्स. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज हार्ट, आपलं हृदय. पोझिशन कुठे आहे त्याची? इन थोरॅक्स. 2 लंगच्या मध्ये थोरॅक्स रिजन मध्ये आहे आपलं हार्ट. मेडिस्टेनियम आपण म्हणतो. आणि हे थोडंसं डाव्या बाजूला झुकलेलं आहे. इट इज स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड. थोडंसं डाव्या बाजूला झुकलेलं आहे. या हार्टचं मेल मध्ये वजन किती आहे? मेल मध्ये वेट आहे 300 ग्रॅम्स आणि फिमेल मध्ये याचं वेट आहे 250 ग्रॅम्स. हे मेसोडर्मल ओरिजिन असलेलं हार्ट आहे. म्हणजे एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म या तिन्ही जर्म लेअर पासूनच तर ऑर्गन सगळे बनतात. त्यात मेसोडर्म पासून हार्ट बनलेला आहे. आता या हार्ट वरती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहेत का? आहेत. याच्यावरती जे प्रोटेक्शन आहे त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियम. सो दिस इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. पेरिकार्डियम नावाच्या स्ट्रक्चर मध्ये, कव्हरिंग मध्ये आपलं हार्ट आहे. या पेरिकार्डियम मध्ये 2 लेयर आहेत. आउटर आहे फायब्रस पेरिकार्डियम आणि दुसरा लेयर आहे तो इनर जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो विसरल पेरिकार्डियम किंवा फायब्रस आणि इनर आहे तो सिरस. फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम असे 2 लेयर्स त्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये सिरस कार्डियम मध्ये पुन्हा 2 लेयर दिसतात. याच्यामध्ये बाहेरचा जो आहे त्याला आपण म्हणतो पॅरायटल आणि त्याच्या बरोबरीनं आत आणखी एक लेयर दिसतो जो कंप्लीट या हार्ट बरोबर रॅप झालेला आहे, तो विसरल पेरिकार्डियम. पॅरायटल आणि विसरल पेरिकार्डियम याच्यामध्ये जी स्पेस असते या स्पेसला म्हणायचं पेरिकार्डियल स्पेस. आणि त्याच्यामध्ये भरलेलं असतं 15 ml पेरिकार्डियल फ्लुइड. त्याच्यामध्ये भरलेलं असतं पेरिकार्डियल फ्लुइड 15 ml आहे. लुब्रिकंट आहे आपल्या हार्टच्या फ्री फ्रिक्शनलेस मोमेंट होण्यासाठी. पेरिकार्डियल फ्लुइड महत्वाची भूमिका बजावतं. आपलं हार्ट जे आहे ते मॉइस्ट ठेवतं. शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतं हे पेरिकार्डियल फ्लुइड. तर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आपल्या हार्टचं आहे त्याला आपण काय म्हणतो? पेरिकार्डियम. आणि पेरिकार्डियम मध्ये फायब्रस आणि सिरस 2 लेयर आहेत.
सिरसमध्ये परायटल आणि व्हिसरल असे 2 लेयर आहेत. त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी असते ती पेरिकार्डियल कॅव्हिटी आहे आणि त्यात जे फ्लुइड भरलं आहे ते पेरिकार्डियल फ्लुइड आहे. ते लुब्रिकंट आहे, शॉक ॲब्सॉर्बर आहे, मॉइस्ट ठेवण्यासाठी सपोर्ट करणारं आहे. आता त्याच्या आत हार्टचे जे वॉल्स आहेत, हे हार्टचे वॉल्स 3 आहेत. या हार्टचे स्वतःचे जे वॉल असतात हे सुद्धा 3 आहे. सर्वात बाहेरचा हा जो वॉल आहे याला आपण म्हणतो इपिकार्डियम. त्याच्यानंतर मधला जो आहे वॉल किंवा मधला लेयर जो आहे त्या लेयरला आपण म्हणूया मायोकार्डियम. त्याला आपण म्हणूया मायोकार्डियम. आणि सर्वात आतला जो वॉल आहे, आता मायोकार्डियम फार महत्वाचा आहे. याच मायोकार्डियम मध्ये ज्या मसल्स आहेत, कार्डियाक मसल्स आहेत, ते याच मायोकार्डियम मध्ये असतात आणि रिदमिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन थ्रूआउट लाईफ विदाउट एनी ब्रेक हे त्याचं फंक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये इनरमोस्ट जे कव्हरिंग आहे, इनरमोस्ट जे कव्हरिंग त्याच्यामध्ये दिसतंय त्याला आपण म्हणू एंडोकार्डियम. So heart has 3 types of coverings, its own coverings like epicardium, myocardium and endocardium. मायोकार्डियम मध्ये कार्डियाक मसल्स मोठ्या प्रमाणावर आहेत आणि रिदमिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनच्या प्रोसेससाठी महत्वाचं आहे. आता या हार्ट मध्ये इथे एक आपल्याला खाच दिसते, लॉन्जिट्युडनल ग्रूव, ट्रान्सवर्स ग्रूव, ऑब्लिक ग्रूव अशा त्याच्यामध्ये खाचा आपल्याला दिसतात. लॉन्जिट्युडनल ग्रूव, ट्रान्सवर्स ग्रूव, ऑब्लिक ग्रूव अशा त्याच्यामध्ये ग्रूव्ज दिसतात, खाचा दिसतात. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की या हार्टमध्ये 4 कंपार्टमेंट आहेत, 4 कप्पे आहेत. 4 चंबर्ड हार्ट. या 4 चंबर्ड हार्ट मध्ये आता ह्या हार्टची या साइड ही लेफ्ट साइड आहे त्याची, कारण तुम्ही माझ्याकडे पाहताय त्यावेळेला माझ्या हृदयाची लेफ्ट साइड कुठं असेल, ही असेल आणि ही राईट साइड असणार आहे. मग हे लेफ्ट ऑरिकल आहे, हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हे राईट ऑरिकल आहे, हे राईट व्हेंट्रिकल आहे. त्याचबरोबर या राईट ऑरिकल मध्ये ओपन होणाऱ्या महत्वाच्या रक्तवाहिन्या आहेत. सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा, करोनरी सायनस. राईट व्हेंट्रिकल पासून ओपन होणारी रक्तवाहिनी ब्लड व्हेसल म्हणजे पल्मोनरी एओर्टा. लेफ्ट ऑरिकल मध्ये ओपन होतात 4 पल्मोनरी व्हेन्स आणि लेफ्ट व्हेंट्रिकल पासून अराइज होणार एओर्टा किंवा एओर्टिक आर्च, की जो एओर्टा बॉडीच्या सर्व भागांना प्युअर ब्लडचा सप्लाय करतो. प्युअर ब्लडचा सप्लाय सगळीकडे करेल. तर अशा प्रकारची मॉर्फॉलॉजी किंवा अशा प्रकारचं हार्ट आहे आपलं.
आता आपल्या हार्ट बद्दल अनेक गैरसमज आहेत. सिनेमा इंडस्ट्री, अख्खी सिनेमा इंडस्ट्री एका हार्टवर आहे. दिल तुझको दिया, आम्ही म्हणणार असा कसा दिया? हे शक्य आहे का? नाही. कारण कोण कोणाला देऊ शकतं हृदय? हृदय एक व्यक्ती जो ब्रेन डेड आहे, तो आता मृत्यू पावणार आहे, ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू होण्याची आता शक्यता आहे, असा ब्रेन त्याचा निकामी झालाय, असाच व्यक्ती मरण्यापूर्वी किंवा जवळपास मेलेला आहे, अशी व्यक्ती त्याचं हृदय दुसऱ्याला देऊ शकते. त्यामुळं यात खरं काही नाही आहे. आणि एका हृदयावर सगळी गाणी किंवा मेजॉरिटी गाणी म्हणा किंवा सिनेमा सगळा त्याच्यावरच आहे. त्यांच्या हृदयाची, सिनेमा इंडस्ट्रीतल्या लोकांच्या हृदयाची कामं अनेक आहेत. या कप्प्यात याला ठेवलं, या कप्प्यात याला ठेवलं, तुझ्या हृदयात मला ठेव. अरे पण हृदयात काहीच राहत नाही. हृदयामध्ये फक्त ब्लड आहे. प्युअर आणि इम्प्युअर ब्लड रिसीव करणं आणि प्रेशरनं ब्लड पंप करणं, याच्याशिवाय हार्टचं कुठलंही काम नाही. कोणी त्या हृदयाची फिगर काढतं, फिगर काढताना तसं ते असं काढतं, त्यातून बाण असं कसं काढतात? आता कल्चरचा भाग वेगळा आहे. हे गोष्टी आपण कल्चरमध्ये करतो, पण सायंटिफिक दृष्ट्या विचार केला, हृदयामध्ये टू रिसीव दी ब्लड, टू पंप दी ब्लड, एवढंच काम केलं जातं. ज्याप्रमाणे सायकलमध्ये हवा मारायचा पंप आहे आपला, त्या पंपामध्ये काय केलं जातंय? पंपामध्ये हवा आत येते आणि प्रेशरनं हवा बाहेर जाते. शिस्तीत हवा येते, प्रेशरनं हवा बाहेर सोडली जाते. हे आपल्या सायकलमध्ये हवा मारायच्या पंपाचं काम आहे. तसं शिस्तीत ब्लड येऊ द्या आणि प्रेशरनं ब्लड पंप करणे, हेच आपलं हार्टचं मेन फंक्शन आहे. याच्याशिवाय हृदय आपलं दुसरं काही करत नाही. त्यामुळं या सिनेमा इंडस्ट्रीवर आधारित असणारं सगळं जे आहे ते कसं आहे? कल्चर म्हणून ते ठीक आहे, कल्चर म्हणून ते ठीक आहे, पण वस्तुस्थिती सायंटिफिक दृष्ट्या काही त्यात नाही आहे. वस्तुस्थिती त्याची वेगळी आहे. तर याच हृदयाचं इंटरनल स्ट्रक्चर आपण आता स्टडी करणार आहे. बाहेरून सगळ्या कॅरेक्टर आपल्याला अशा दिसत आहेत, बाहेरून हृदय असं दिसतंय. आता इंटरनली हृदय कसं असणार आहे? इंटरनल स्ट्रक्चर काय सांगतं त्याचं? आता हार्ट चा कसं आहे? इथं ब्रॉड बेस वरती आहे. आता बेस म्हटलं की आपण खाली विचार करतो. आता इंटरनल स्ट्रक्चर मध्ये सर्व डिटेल्स आपण स्टडी करू. हे कसं आहे? ब्रॉड बेस जो आहे तो वरती आहे आणि नॅरो अपेक्स खाली आहे. ब्रॉड बेस वरती आहे आणि नॅरो बेस खाली आहे. आपण एखाद्याला म्हणतो उलट्या काळजाचा आहे का तू? उलट काळीज सर्वांचंच असतं. अपेक्स वर बेस खाली असं इथं नाही आहे. बेस वर आणि अपेक्स खाली म्हणजे उलट काळीज जे आहे ते सर्वांचंच आहे, सर्वांचंच आहे. फक्त जो टिल्ट झालेला भाग जो आहे, डावीकडं तरी ते थोडंसं झुकलेलं आहे किंवा उजवीकडं काही रेअर लोकांमध्ये पण आहे, लिओ रोटेटरी, डेक्स्ट्रो रोटेटरी.
थोडंसं हृदयाचं हे अपेक्स जो आहे तो थोडा डावीकडं टिल्ट झालेला आहे, थोडा डावीकडं झुकलेला आहे. या हृदयामध्ये 4 कंपार्टमेंट आहेत, 4 चेंबर्ड हार्ट आहे. यामध्ये 2 ऑरिकल, हे जे वरती दिसत आहेत ते ऑरिकल्स आहेत. हे राईट ऑरिकल, हे लेफ्ट ऑरिकल. हे हे राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल आणि इकडं लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट ventricle. So it consists of 4 compartments called as 4 chambers. हे जे ब्रॉड एंडला दिसत आहेत ते 2 ऑरिकल्स, ॲट्रिया, कुत्र्याच्या कानासारखं दिसतं म्हणून त्याला ॲट्रिया नाव दिलंय, ऑरिकल्स नाव दिलंय. 2 व्हेंट्रिकल्स आहेत. ऑरिकल्स जनरली थिन वॉल्ड असतात कारण त्यांना फक्त ब्लड रिसीव्ह करायचंय, आणि व्हेंट्रिकल मात्र थिक असतात कारण त्यांना ब्लड प्रेशरनं पंप करायचंय. आता ऑरिकल्स विचारात घेऊ. इथं 2 ऑरिकल्स च्या मध्ये एक पार्टिशन आहे, त्याला आपण म्हणतो इंटर ऑरिक्युलर सेप्टम. त्यानंतर 2 व्हेंट्रिकल सुद्धा एकमेकापासून वेगळे होतात, त्याला इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणून. आणि दोन्ही ऑरिकल्स एकमेकापासून व्हेंट्रिकल पासून वेगळे होतात, त्याला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम असं आपण म्हणतो. असे 4 कंपार्टमेंट तयार होतात. आता राईट ऑरिकलचा विचार केला तर स्लाइटली लार्जर आहे लेफ्ट ऑरिकल पेक्षा. हे रिसिव्हिंग चेंबर्स आहेत. प्युअर किंवा इम्प्युअर ब्लड या दोन्ही ऑरिकल मध्ये रिसीव्ह केलं जातं. थिन वॉल्ड चेंबर्स आहेत. त्यापैकी राईट ऑरिकल मध्ये इथं मोठी, सर्वात मोठी ब्लड व्हेसल कोणती तर इन्फेरियर व्हेना कॅवा, पोस्ट कॅव्हल. कारण हृदयापासून खाली सगळे जे ऑर्गन्स आहेत तिकडून जे इम्प्युअर ब्लड कलेक्ट केलं जातं ते इथून इथं राईट ऑरिकल मध्ये आणलं जातं. त्याला आपण इन्फेरियर व्हेना कॅव्हा म्हणतो. सर्वात मोठी ब्लड व्हेसल. या इन्फेरियर व्हेना कॅव्हाचं जे ओपनिंग आहे, या ठिकाणी झडप असते, ते झडप आहे त्याला आपण इस्चियस वॉल. जी झडप इथं आहे त्याला इस्चियस वॉल आपण म्हणतो. प्रिव्हेंट दी बॅकफ्लो, त्यासाठी आहे ते. त्यानंतर हृदयापासून वरचे जे पार्ट आहेत, म्हणजे 4 लिंब असतील किंवा या डोक्याचे सगळे इकड हेड रिजन मध्ये या भागातलं इम्प्युअर ब्लड कलेक्ट करायचं काम कोण करतं तर सुपेरियर व्हेना कॅव्हा. याला वॉल असते का, झडप असते का? नो वॉल. याला वॉल नसते, याला झडप नाही. त्याचबरोबर 3 ठिकाणाहून इम्प्युअर ब्लड कॅरी केलं जातं, कलेक्ट केलं जातं राईट ऑरिकल मध्ये. बॉडीच्या लोअर पार्ट मधून इन्फेरियर व्हेना कॅव्हा, बॉडीच्या अप्पर पार्ट पासून सुपेरियर व्हेना कॅव्हा, आणि त्या हृदयाच्या ज्या वॉल्स आहेत तिथूनही इम्प्युअर ब्लड कलेक्ट केलं जातं. ते करण्याचं काम इथं करोनरी सायनस करेल.
करोनरी सायनस. हार्टच्या वॉल्स मधून इम्प्युअर ब्लड कलेक्ट करणं. या ठिकाणी वॉल आहे का? आहे. इथं वॉल आहे. या वॉलला काय म्हणायचं? थिबॅसियस वॉल. थिबॅसियस वॉल इथं असते. त्यानंतर दोन ऑरिकल्सच्या मध्ये जे पार्टिशन आहे, जन्मापूर्वी या ठिकाणी सेप्टम मध्ये ओपनिंग असतं. कारण तिथं प्युअर आणि इम्प्युअर ब्लड कॅरी करायचा, वेगवेगळं कॅरी करायचा विषयच नाही जन्मापूर्वी. कारण बेबीला डायरेक्ट प्युअर ब्लडचा सप्लाय दिला जातो. त्यामुळं आणि त्याच्याकडनं इम्प्युअर ब्लड कलेक्ट कोण करणार आहे? मदरकडे येणार आहे. त्यामुळं जन्मापूर्वी या ठिकाणी एक ओपनिंग असतं, त्याला म्हणायचं फोरामेन. ऑफ ओव्हेल. जन्म झाल्याबरोबर त्याची कोणती सिस्टीम काम सुरू करते? स्वतंत्र काम सुरू करते. तर जन्म झाल्यावर त्याची सर्क्युलेटरी सिस्टीम तर अगोदरच काम करते, पण जन्म झाल्याबरोबर ते लहान मूल रडतं, आपण त्याला रडवतो किंवा रडतच, कारण त्याची रेस्पायरेटरी सिस्टीम पहिली बाहेर पडल्याबरोबर काम करायला सुरू करते. आणि हा एकमेव प्रसंग असा आहे की ते रडतंय आणि आपण इकडं आनंदोत्सव साजरा करतो. एरवी लाईफ मध्ये असं कधी घडत नाही. कोणीतरी रडतंय आणि बाकीचे सगळे आनंद साजरा करतायत, असं एरवी घडत नाही, पण जन्माच्या वेळी हे घडतंय. जन्म झाल्यावर हे जे ओपनिंग आहे ते ओपनिंग सील केलं जातं आणि नंतर राहतो फक्त एक डिप्रेशन राहतं, त्याला आपण म्हणतो फोसा ओव्हेल. फोसा म्हणजे खाच, डिप्रेशन राहतं, सील केलं जातं. जर ते राहून गेलं तसंच तर त्या बेबी मध्ये प्युअर आणि इम्प्युअर ब्लड मिक्स होणार, ते निळसर रंगाचं दिसणार, त्याला ब्ल्यू बेबी आपण म्हणतो. ब्ल्यू बेबी आपण म्हणतो. त्यानंतर लेफ्ट ऑरिकल याच्यापेक्षा राईट पेक्षा लहान आहे आणि प्युअर ब्लड इथं आणलं जातं फोर पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं. 4 पल्मोनरी व्हेन्स लंग कडनं प्युअर ब्लड इथं आणलं जातंय. या पल्मोनरी व्हेन्सना सुद्धा वॉल्स नसतात, झडपा नसतात, पण स्पिंक्चर मात्र असतात. वॉल नाही पण स्पिंक्चर मात्र आहेत. आता हे जे ऑरिकल्स आहेत, नाउ ऑरिकल ओपन्स इनटू व्हेंट्रिकल्स. हे दोन्ही ऑरिकल दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये ओपन होणार. हे राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ओपनिंग आणि हे लेफ्ट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ओपनिंग आहे. या ठिकाणी 3 मसलच्या फ्लॅप आहेत, याला ट्रायकस्पिड वॉल म्हणतो आपण. याला ट्रायकस्पिड वॉल म्हणतो आपण. आणि इथं 2 मसलच्या फ्लॅप आहेत, त्याला आपण बायकस्पिड वॉल म्हणतो. ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल. दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये लेफ्ट व्हेंट्रिकल थोडं मोठं पण आहे आणि जास्त थिक आहे, कारण त्याला पूर्ण बॉडीला ब्लड पंप करायचंय. दोन्हीच्या मध्ये इथं पार्टिशन आहे, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम.
आणि या व्हेंट्रिकलचे जे वॉल्स आहेत त्याच्यामध्ये असे ट्रॅबॅक्युली कॉर्नी असे ट्रॅबॅक्युली कॉर्नी असतात. आणि त्याच्या बरोबरीनं या ठिकाणी ट्रॅबॅक्युली कॉर्नी बरोबर पॅप्युलरी मसल असतात. इथं अशा पॅप्युलरी मसल्स आहेत. आणि या पॅप्युलरी मसल्स पासून अराइज होतात थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. आणि हे जे कॉर्ड्स अराइज होतात याला म्हणतो आपण कॉर्डी टेंडेनी. हे काय पॅपिलरी मसल्स. आणि हे जे कॉर्ड्स तिथून अराइज होतात याच्यापासून या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्स कोलॅप्स होऊ नयेत, झडपा कोलॅप्स होऊ नयेत, त्याच्यासाठी कॉर्डी टेंडेनी धागे असतात जोडलेले. यांना आपण कॉर्डी टेंडेनी असं म्हणतो. व्हेंट्रिकल्स थिक आहेत, परंतु त्याच्यामध्ये लेफ्ट व्हेंट्रिकल मोर थिक आहे. आता या राईट व्हेंट्रिकल मध्ये इथून इम्प्युअर ब्लड खाली येणार आहे आणि राईट व्हेंट्रिकल मधून परत जाऊ नये म्हणून ही ट्रायकस्पिड वॉल आहे. नाउ राईट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू, आता हे बाकीचं मी डिलीट करतो, आपल्याला आता जे लागणार आहे तेच ठेवतो. याच्यापासून अराइज होतो पल्मोनरी एओर्टा. पल्मोनरी एओर्टा. आणि पल्मोनरी एओर्टा बाहेर आला की त्याचं ब्रँचिंग होणार, 2 ब्रँचेस होणार आणि 2 लंगला इम्प्युअर ब्लड घेऊन जाणार. या पल्मोनरी एओर्टाच्या ओपनिंगला 3 अर्धचंद्राकृती म्हणजे सेमी लुनार वॉल्स असतात. या ज्या वॉल्स आहेत त्यांना आपण म्हणू सेमी लुनार वॉल्स. आणि याच्यामधून इम्प्युअर ब्लड पंप केलं जाईल दोन्ही लंग्स कडं. लेफ्ट व्हेंट्रिकल सर्वात थिक आहे, मोठं आहे आणि याला अख्ख्या बॉडीला ब्लड पंप करायचंय, त्यामुळं थिकनेस याचा जास्त आहे. तर लेफ्ट व्हेंट्रिकल या लेफ्ट ऑरिकल मधलं प्युअर ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येणार, परत इकडं जाऊ नये याच्यासाठी तर बायकस्पिड किंवा मिट्रल वॉल, मिट्रर, बिशप चर्च मधल्या बिशपचा ड्रेसवरनं ते ठेवलेलं आहे नाव. बायकस्पिड वॉल मधून बॅकफ्लो होऊ नये याच्यासाठी मदत केली जाते. हे लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन होणार कशामध्ये? एओर्टिक आर्च. किंवा एओर्टा, सिस्टेमिक एओर्टा. आणि हा एओर्टा पुढं असं कमानीसारखं करून खाली येतो, त्याचा होतो डॉर्सल एओर्टा. आणि या एओर्टाच्या पुन्हा ब्रँचेस होतात आणि आर्टरीज, त्या आर्टरी प्रत्येक अवयवामध्ये जाणार आर्टरीज या, आणि त्यामध्ये पुन्हा आर्टेरिओल्स, आर्टेरियल कॅपिलरी, व्हेन्युलर कॅपिलरीज, पुन्हा व्हेनुल्स, ते सगळं नेटवर्क असेल. आणि व्हेनुल्स, व्हेन आणि व्हेन मध्ये व्हेना कॅवा, पुन्हा इम्प्युअर ब्लड इकडं आणणं. याच्या ओपनिंगला सुद्धा 3 हाफ मून शेप्ड वॉल्स असतात, त्यालाही आपण म्हणतो सेमी लुनार वॉल्स. टू प्रिव्हेंट दी बॅकफ्लो ऑफ ब्लड, टू प्रिव्हेंट दी बॅकफ्लो ऑफ ब्लड. तर आपल्या हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. याच्याशिवाय एक आणखी याच्यापासून
आपल्या या ॲओर्टापासून इथं या हार्टला प्युअर ब्लड सप्लाय करणारी ब्लड व्हेसल अराइज होते, कोरोनरी आर्टरीज, आणि इम्प्युअर ब्लड, हार्टच्या वॉल्सचं इम्प्युअर ब्लड कलेक्ट करण्यासाठी कोरोनरी व्हेन्स. आणि आज जे समस्या आहे ते कोरोनरी आर्टरीज या संदर्भात आहे. आपण पुढं स्टडी करणार आहे त्याचा, की त्या आर्टरीज एकदम लहान असतात आणि त्याच्यामध्ये काही ब्लॉक निर्माण झाला की हार्ट अटॅक येतो. त्यावर आपण चर्चा पुढं फंक्शनच्या म्हणजे मेकॅनिझम नंतर करणारच आहोत. ठीक आहे. एकमेकाला जोडलेले असतात की नसतात? जोडलेले असतात, त्याला आपण म्हणतो ट्रंकस आर्टेरियोस. ट्रंकस आर्टेरियोसा. एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना डक्टस आर्टेरियोसा होतं. त्याच आता इथं दोन्ही ॲओर्टा एकमेकाला जोडलेले असतात ट्रंकस आर्टेरियोसा.